आपली अशी फुटते की नाही सांगा. लोक कावऱ्या मावऱ्या होते, अरे भाजपचा तालुकाध्यक्ष कोण आहे? भाजपचे जिल्हाध्यक्ष सत्ता असू द्या नाही तर नसू द्या आपली, कधी पण भाजपच्या जिल्हाध्यक्षाला मानाचं स्थान असतं. आपलं पार्टी संघटनेवरती चालते. दादानी तुम्हाला सांगितलं माझ्या भाषणामध्ये, खासदार जरी असले आमदार जरी असले जिल्हाध्यक्षानंतर, कारण आपल्या संघटनेला महत्व आहे, तालुकाध्यक्षाला महत्व आहे. कुठल्याही तालुक्यात दादा गेले पहिले तालुकाध्यक्षांना गाडीत घेतात. ही आपली पार्टी आहे. इतर पार्ट्यांपेक्षा पूर्णपणे वेगळी पार्टी आहे. त्यामुळे तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे, आपण ठरवलं पाहिजे आज स्थापना दिवसाच्या निमित्तानं सांगली जिल्ह्याचे दोन्ही खासदार म्हणजे तिकडचा आणि इकडचा हे भाजपचेच असले पाहिजे. 2029ला ही खुरगाट तुम्ही मनाची बांधा, कारण पहिली निवडणूक आता लोकसभेची येणार आहे. त्या लोकसभेमध्ये आपण आपला भाजपाचा खासदार निवडून कसल्याही परिस्थितीमध्ये द्यायचा, लोकांच्या मध्ये जायचं, केंद्राचं आणि राज्याचं सरकारचे काम करताय ते लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम आज आपण स्थापना दिवशी आपण सर्वांनी शपथ घ्यावी अशी मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. सगळ्यालाच आमदार खासदार मंत्री होता येणार नाही असे असंख्य कार्यकर्ते आहेत की ज्यांना तिकीट सुद्धा पूर्ण मिळणार नाही. ना ग्रामपंचायतचं मिळेल, ना पंचायत समितीचं मिळेल, ना जिल्हा परिषदचं मिळेल. पण तुमच्या ताकदीवरती, तुमच्या मेहनतीवरती आम्ही नेते सगळे निवडून येत असतो आणि त्यामुळं तुमचा सन्मान राखण्याची जबाबदारी पदाधिकारी म्हणून आमची आहे, लोकप्रतिनिधी म्हणून आमची आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातल्या प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं कुठलंही काम असलं तरी तुम्ही बिनधास्त आम्हाला सांगा, दादांना सांगा. आपले 4 आमदार आहेत, जिथं आपले आमदार निवडून आलेले आहेत, जिथं आमदारकीच्या ताकदीचे आपले सगळे उमेदवार आहेत, त्या सगळ्या लोकांच्या कानावरती घाला. प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याची भूमिका ही भारतीय जनता पार्टीची पहिल्यापासून राहिली आहे, पुढे पण ती राहील. काही चिंता करू नका. एवढंच या निमित्तानं बोलतो. परत एकदा तुम्हाला सर्वांना खूप खूप स्थापना दिवसाच्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.